एमपीएससी टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे टॉपिक नंबर 4 प्रस्तावना. तर प्रश्न क्रमांक 1 जोड्या लावा. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत विधान. हा क्वेश्चन फॉरेस्ट मेन्स एप्रिल 2023 ला विचारला होता. ए ग्रुपमध्ये आहे एन ए पालखीवाला, बी पंडित ठाकूरदास भार्गव, के एम मुन्शी आणि एम हिदायतुल्लाह. बी मध्ये आहे संविधानाचा आत्मा, संविधानाचे ओळखपत्र, अमेरिकन स्वातंत्र्यांच्या जाहीरनाम्यांची साधर्म्य, सार्वभौम लोकतंत्रात्मक प्रजासत्ताकांची कुंडली. तर यातील योग्य पर्याय आहे एन ए पालखीवाला म्हणजेच 3 अमेरिकन स्वातंत्र्यांच्या जाहीरनाम्यांशी साधर्म्य, पंडित ठाकूरदास भार्गव आहे संविधानाचा आत्मा, के एम मुन्शी आहेत सार्वभौम लोकतंत्रात्मक प्रजासत्ताकांची कुंडली आणि एम हिदायतुल्लाह आहेत अमेरिकन स्वातंत्र्यांच्या जाहीरनाम्यांशी साधर्म्य. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2, 1, 4, 3 म्हणजेच पर्याय नंबर 4. प्रश्न क्रमांक 2. 42व्या घटनादुरुस्तीने 1976 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले? हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स एप्रिल 2023 ला विचारला होता. पर्याय 1 आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, 2 आहे समाजवादी आणि लोकशाही, 3 आहे सार्वभौम आणि समाजवादी आणि 4 आहेत लोकशाही आणि गणराज्य. तर 42व्या घटनादुरुस्तीने 1976 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले होते? तर ते आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 3. भारतातील धर्मनिरपेक्षतेचे विषयांचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर यातील कोणते विधान चुकीचे आहे ते आपल्याला निवडायचे आहे. तर हा क्वेश्चन फॉरेस्ट मेन्स एप्रिल 2023 ला विचारला होता. तर पर्याय 1 आहे धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की राज्यांचा धर्मांच्या प्रति शत्रुभाव आहे. तिचा अर्थ असा आहे की राज्याने विविध धर्मांच्या संदर्भात तटस्थ राहायला हवे. पर्याय 2. प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा घटनेस कोणती कर्मकांडे अथवा उत्सव त्यांच्या धर्मांच्या तत्वानुसार आवश्यक आहे हे ठरवण्याची पूर्ण स्वायत्तता आहे. पर्याय 3. कोणतेही विशिष्ट कर्मकांड अथवा पूजा अर्चा त्या धर्मांच्या तत्वानुसार आवश्यक आहे अथवा नाही हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयास नाही. पर्याय 4 वरीलपैकी एकही नाही. तर भारतातील धर्मनिरपेक्षतेचे विषयांचे कोणते विधान चुकीचे आहे? तर पर्याय नंबर 3 हे विधान चुकीचे आहे. कोणतेही विशिष्ट कर्मकांड अथवा पूजा अर्चा त्या धर्मांच्या तत्वानुसार आवश्यक आहे अथवा नाही हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयास नाही हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या खंडात जगातील सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्य आहेत? हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 ला विचारला होता. तर पर्याय 1 आहेत आशिया, 2 आहेत आफ्रिका, 3 आहेत युरोप आणि 4 आहेत दक्षिण अमेरिका. तर योग्य पर्याय आहे युरोप. म्हणजेच युरोप या खंडातील जगातील सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्य आहेत. तर योग्य पर्याय नंबर 3 युरोप. प्रश्न क्रमांक 5. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय डॅश आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 ला विचारला होता. पर्याय 1 आहे भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना, 2 आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांची हमी, 3 आहे अधिनियम तयार करताना विचारात घेतलेले राज्य धोरणांची निर्देशक तत्वे आणि 4 आहेत उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यांनी जारी केलेल्या रिटद्वारा लोकांना दिलेली हमी. तर यातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय डॅश. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना. म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना आहे. पर्याय नंबर 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे, ती संविधानांची एक किल्ली आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स ऑक्टोबर 2022 ला विचारला होता. पर्याय 1 आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, 2 आहे पंडित ठाकूरदास भरगाव, 3 जे एम कृपलानी, 4 बी एन राव. तर योग्य पर्याय आहे उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे, ती संविधानांची एक किल्ली आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले? तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी हे विधान म्हटले होते. म्हणजेच उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे, ती संविधानाची एक किल्ली आहे असे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटले होते. तर पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे?
हा प्रश्न एसओ मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. पर्याय 1 प्रजासत्ताक गणराज्य समाजवादी सार्वभौम धर्मनिरपेक्ष. 2 सार्वभौम समाजवादी गणराज्य धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक. 3 सार्वभौम गणराज्य प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष समाजवादी. 4 सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? तर तुम्ही बघू शकता सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 उद्देशपत्रिकेतील समाजवादी शब्दाला आज विसंगती होताना दिसते कारण डॅश. पर्याय 1 शासनाचे मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण. 2 जागतिक धोरणांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील दबाव. 3 शासनांचे उद्योगपतींना पूरक असे केलेले कायदे. पर्याय 4 यापैकी नाही. तर योग्य पर्याय आहे शासनाचे मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण. पर्याय नंबर 1 उद्देशपत्रिकेतील समाजवादी शब्दाला आज विसंगती होताना दिसते कारण शासनाचे मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण आहे. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा डॅश. पर्याय 1 राज्यघटनेचा भाग नाही. 2 संसदेद्वारा दुरुस्ती न होणारा आहे. 3 भारतीय राज्यघटनेतील अधिकारांचा स्रोत नाही. आणि 4 राज्यव्यवस्थेने साध्य करावयाची उद्दिष्टे दर्शवितो. तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा राज्यव्यवस्थेने साध्य करावयाची उद्दिष्टे दर्शवितो. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 योग्य पर्याय निवडा. तर हा क्वेश्चन दिलेला आहे आणि याबद्दल आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्त्वे कोणत्या देशातील संविधानातून प्रेरित आहेत? तर योग्य पर्याय 1 आहेत ब्रिटिश संविधान. 2 आयरिश संविधान. 3 फ्रेंच संविधान आणि 4 यापैकी नाही. तर भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्त्वे कोणत्या देशातील संविधानापासून प्रेरित आहेत? तर पर्याय नंबर 3 म्हणजे फ्रेंच संविधान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्यांच्या मध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता? हा प्रश्न एसओ मेन्स जुलै 2022ला विचारला होता. पर्याय 1 भारत हे स्वातंत्र्य सार्वभौम प्रजासत्ताक असेल. 2 कोणत्याही विशिष्ट वर्गांसाठी खास संरक्षण दिले जाणार नाही. 3 स्वतंत्र भारताची सर्व सत्ता व अधिकार जनतेकडून प्राप्त होतील. 4 भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढे समता दिली जाईल. तर जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्यांच्यामध्ये कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही. तर हा भाग त्याच्यामध्ये नव्हता. म्हणजेच कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही. पर्याय नंबर 2 हा भाग उद्दिष्टांचा ठराव मध्ये मांडलेला नव्हता. पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 12 धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजेच डॅश. हा प्रश्न एसओ मेन्स जुलै 2022ला विचारला होता. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे अ राज्य हे एखाद्या विशिष्ट धर्मांच्या विरोधी असेल. ब राज्य हे धर्मानुकूल असते. क राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल. ड राज्यांची कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल. ई राज्य हे धर्मांच्या विरोधी नसेल. तर यातील योग्य पर्याय आहे राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल आणि राज्यांची कोणत्याही विशिष्ट धर्मांशी निष्ठा नसेल आणि ई राज्य हे धर्मांच्या विरोधी नसेल. तर धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजेच पर्याय नंबर क, ड आणि ई हे तीनही योग्य आहे. तर पर्याय बघूया. फक्त अ, 2 फक्त ब, 3 फक्त ब, क, ड आणि 4 फक्त क, ड, ई. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 फक्त क, ड, ई. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजेच राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल. ड राज्यांची कोणत्याही विशिष्ट धर्मांची निष्ठा नसेल आणि ई राज्य हे धर्मांच्या विरोधी नसेल. योग्य पर्याय नंबर 4. प्रश्न क्रमांक 13 भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजेच. हा प्रश्न एसटीएमएन जुलै 2022ला विचारला होता. तर
राज्यसंस्थेला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई. ब. राज्याला धर्म आहे. क. राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे. ड. राज्यांचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ते सांगा. पर्याय 1 फक्त अ आणि ब, 2 फक्त ब आणि क, 3 फक्त अ आणि 4 फक्त ड. तर भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? तर पर्याय आहे राज्य संस्थेला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई. हे चुकीचं आहे. राज्याला धर्म, राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे. तर पर्याय नंबर द. राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. पर्याय नंबर ड. राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. तर पर्याय नंबर 4 म्हणजेच पर्याय नंबर 4 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? हा प्रश्न कंबाईन गट क पूर्व एप्रिल 2022ला विचारला होता. पर्याय 1 भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. 2 42व्या घटना दुरुस्ती नव्हे धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. 3 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. 4 भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन सोव्हिएत राज्यघटनेतून घेतलेले आहेत. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. तर 14 नंबरचा पर्याय आहे पर्याय नंबर 1. हे विधान सत्य नाही. 15 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी 2020ला विचारला होता. अ. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. ब. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यात दिलेली नाही. पर्याय 1 विधान अ बरोबर, 2 विधान ब बरोबर, 3 दोन्हीही विधाने बरोबर, 4 दोन्ही विधाने चूक. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 विधान अ बरोबर. म्हणजेच सरनामा ही राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायची आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विधान अ बरोबर पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 16 राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर हे विधान बरोबर नाही. तर याचे चुकीचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे. तर हा प्रश्न ASO मुख्य 2019ला विचारला होता. 1 ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. 2 1995 मधील भारतीय जीवन विमा निगम खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले. 3 1975च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकता या 3 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. 4 प्रस्तावना हा कायदेमंडळाच्या अधिकारांचा स्रोतही नाही व त्यांच्या अधिकारांवर बंधनेही घालत नाही. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. म्हणजेच कोणते विधान चुकीचे आहे? तर 1975च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकता या 3 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. तर हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 17 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा प्रश्न PSI मुख्य 2019ला विचारला होता. पर्याय 1 सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे 2 नवीन शब्द जोडण्यात आले. 2 मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. 3 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायिक पुनर्विलोकनाचे आणि प्राधिलेख काढण्याचे अधिकार क्षेत्र मर्यादित करण्यात आले. 4 लोकसभेचा आणि राज्य विधानसभांचा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्षापर्यंत वाढविण्यात आला.
तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. 1946च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाबाबत सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे 2 नवीन शब्द जोडण्यात आले. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे 2 नवीन शब्द जोडण्यात आले. प्रश्न क्रमांक 18. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यांच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द डॅश राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019ला आला होता. पर्याय 1 आहे अमेरिकेच्या, 2 आहे ब्रिटनच्या आणि 3 आहे कॅनडाच्या, 4 आहे ऑस्ट्रेलियाच्या. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 अमेरिकेच्या. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यांच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेल्या आम्ही लोक हे शब्द अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहेत. योग्य पर्याय 1 अमेरिकेच्या. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेनुसार भारत हे प्रजासत्ताक आहे. प्रजासत्ताकांचा अर्थ कोणता? तर हा प्रश्न एसओ मुख्य 2018ला विचारला होता. तर पर्याय 1 आहे राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो. ब आहे सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते. क शासनप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ड राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. खालील दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. तर फक्त 2 ब आणि क, 3 वरील सर्व आणि 4 आणि ड फक्त. तर योग्य पर्याय आहे आणि ड फक्त. म्हणजेच राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो आणि राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. तर योग्य पर्याय झाले आणि ड फक्त. म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेनुसार भारत हे प्रजासत्ताक आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता? तर राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो आणि राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 आणि ड फक्त. प्रश्न क्रमांक 20. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न ॲक्सेस मुख्य 2018ला विचारला होता. सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. ब सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टांचा आणि तत्त्वज्ञानाचा समावेश आहे. सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायालयाइतके मर्यादित नाही. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा. तर पर्याय 1 फक्त 2 फक्त ब, 3 फक्त आणि क, 4 वरील सर्व. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर. कोणते विधान चुकीचे आहे विचारले आहे. तर सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. तर पर्याय 1 सरनामा घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टांचा आणि तत्त्वज्ञानाचा समावेश करता. हे बरोबर आहे. तर पर्याय नंबर 1 म्हणजेच सरनामा हा उद्दिष्टांच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. तर पर्याय नंबर 1 हा प्रश्न चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्यांचा अर्थ कोणता? हा प्रश्न PSI 2018ला विचारला होता. 1. देशात अनुवंशिकता राज्यकर्ता नाही. प्रश्न क्रमांक 21. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ कोणता? हा प्रश्न PSI 2018ला विचारला होता. देशात अनुवांशिक राज्यकर्ता नाही. ब देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो. पर्याय 1 विधान अ बरोबर आहे, 2 विधान ब बरोबर आहे, 3 दोन्हीही विधाने चुकीची आहेत आणि 4 दोन्हीही विधाने बरोबर आहेत. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 दोन्हीही विधाने बरोबर आहेत. म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ कोणता? तर देशात अनुवांशिक राज्यकर्ता नाही आणि देशांचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. तर पर्याय नंबर 4 म्हणजेच दोन्हीही विधाने बरोबर आहे. तर पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2018ला विचारला होता. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजेच राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मानत नाही.
ब. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे. क. धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. पर्याय 1 फक्त अ, 2 अ आणि क, 3 ब आणि क, 4 वरील सर्व. तर योग्य पर्याय आहे वरील सर्व. म्हणजेच धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजेच राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणत्याही एक धर्म राज्यधर्म म्हणून मानत नाही. 2. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26, 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला एक चालना दिलेली आहे. आणि क. धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत रचनेचा भाग आहे. तर म्हणून वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 23. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ. सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे. ब. सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. क आहे सरनामा हा विधिमंडळांच्या अधिकारांचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. 1 फक्त अ, 2 फक्त क, 3 फक्त ब क, 4 अ ब क. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 फक्त अ. म्हणजे सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर पर्याय नंबर अ म्हणजे सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. प्रश्न क्रमांक 24. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ. अ. येथे लोकशाही आहे. ब. राष्ट्रप्रमुख म्हणजेच राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेले असतो. क. येथे संसदीय पद्धती आहेत. ड. पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. खालील वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. 1 अ फक्त, 2 फक्त अ आणि ब, 3 फक्त ब आणि 4 फक्त क आणि ड. तर योग्य पर्याय आहे फक्त ब. म्हणजेच राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. पर्याय नंबर ब म्हणजे पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 25. आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 25. आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहेत. हा प्रश्न XSPSI पूर्व 2017ला विचारला होता. पर्याय 1 राज्यघटनेची उद्देशपत्रिका आणि राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे, 2 राज्यघटनेची उद्देशपत्रिका आणि मूलभूत हक्क, 3 मूलभूत हक्क आणि राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे, 4 वरीलपैकी कोणतेही नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 राज्यघटनेची उद्देशपत्रिका आणि राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे. म्हणजेच आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे. तर राज्यघटनेची उद्देशपत्रिका आणि राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे. पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. हा प्रश्न तांत्रिक सहाय्यक गट क 2017ला विचारला होता. पर्याय 1 सरनामा अधिकारांचे उगमस्थान दर्शवितो. 2 सरनाम्यांची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. 3 सरनामा हा विधिमंडळांच्या अधिकारांचे स्रोत नाही. 4 सरनामा हा विधिमंडळांच्या अधिकारावर निर्बंध आणतो. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 सरनामा हा विधिमंडळांच्या अधिकारावर निर्बंध आणतो. तर हे विधान चुकीचे आहे. तर आपल्याला चुकीचे विधान निवडायचे सांगितले होते. तर सरनामा हा विधानमंडळांच्या अधिकारावर निर्बंध आणतो हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटले आहे. हा प्रश्न कर सहाय्यक मुख्य 2017ला विचारला होता. पर्याय 1 KM मुन्शी, 2 डॉक्टर BR आंबेडकर, 3 ठाकूरदास भार्गव आणि 4 MV पायली. तर योग्य पर्याय आहे ठाकूरदास भार्गव. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा तर ठाकूरदास भार्गव यांनी म्हटले आहे. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2017ला विचारला होता. अ सरनामा हा कायदेमंडळांच्या अधिकारांचा स्रोत नाही.
अथवा कायदेमंडळांच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. सर्वोच्च न्यायालयाने बेरीबारी खटल्यात 1960 सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. केशवानंद भरती खटल्यामध्ये 1973 सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. भारतीय जीवन विमा निगम खटल्यात 1995 सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ते ओळखा. पर्याय 1 फक्त अ, 2 अ आणि क, 3 ब क आणि ड, 4 अ ब ड. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 ब क आणि ड. ब क आणि ड. तर सर्वोच्च न्यायालयाने बेरुवारी खटला 1960 सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. हे विधान बरोबर आहे. केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 मध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले, हे सुद्धा योग्य आहे. आणि भारतीय जीवन विमा निगम खटल्यात 1995 सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले, तर हे विधान सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 3 अ ब ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न PSI पूर्व 2016ला विचारला होता. उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. 1 फक्त अ, 2 अ आणि ब, 3 फक्त ब, 4 वरीलपैकी कोणतेही नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 फक्त अ. म्हणजेच उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. तर फक्त पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने पर्याय नंबर अ हे योग्य आहे. पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 30. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रश्न PSI पूर्व 2016ला विचारला होता. पर्याय 1 स्वातंत्र्य, समता, 3 बंधुता, 4 न्याय. तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला होता, तर तो आहे न्याय. पर्याय नंबर 4. तर प्रथम उल्लेख न्यायचा करण्यात आला होता. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी प्रथम उल्लेख न्यायबद्दल करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 31. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि डॅश यांचे स्वातंत्र्य दिले आहेत. हा प्रश्न ऐसो मुख्य 2016ला विचारला होता. पर्याय 1 व्यवसाय, 2 संघटना, 3 पूजा आणि 4 संचार. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 पूजा. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि पूजा यांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर कोणते विधान चुकीचे आहे हे निवडायचे आहे. तर 1 सरनामा अधिकारांचे उगमस्थान दर्शवितो. 2 सरनाम्यांची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. 3 सरनामा हा विधिमंडळांच्या अधिकारांचे स्रोत नाही. 4 सरनामा हा विधिमंडळांच्या अधिकारावर निर्बंध आणतो. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 सरनामा हा विधिमंडळांच्या अधिकारावर निर्बंध आणतो. हे विधान चुकीचे आहे. पर्याय नंबर 4. प्रश्न क्रमांक 33. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य 2016ला विचारला होता. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे म्हटले. बेरीबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. केशवानंद भरती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णय याचे योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. पर्याय 1 फक्त अ, 2 अ ब आणि क, 3 फक्त ड आणि 4 अ ब क आणि ड. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर फक्त अ 1. म्हणजेच
पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे मानले. तर पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फक्त अ. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे वर्णन केले आहे? 1. मूलभूत हक्कावरील प्रकरण. 2. मार्गदर्शक तत्त्वावरील प्रकरण. 3. उद्देश पत्रिका. 4. न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधीच्या तरतुदी. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 उद्देश पत्रिका. म्हणजेच खालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे वर्णन केले आहे? तर 3 उद्देश पत्रिका. पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? हा प्रश्न PSI मुख्य 2016ला विचारला होता. पर्याय 1. सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही. 2. राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्टे आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात. 3. सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकारांचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले आहेत ते स्पष्ट होते. 4. आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ती आदर्श तत्त्वे रशियन राज्यक्रांती 1917 कडून घेतलेली आहे. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4. हे विधान बरोबर नाही. म्हणजेच आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ती आदर्श तत्त्वे रशियन राज्यक्रांतीकडून घेतलेली आहे. हे विधान चुकीचे आहे. पर्याय नंबर 4. प्रश्न क्रमांक 36. डॅश या तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले. हा प्रश्न ASO मुख्य 2015ला विचारला होता. तर 1 आहे 13/1/1976, 2 आहे 1/3/1977, 3 आहे 31/1/1978 आणि 4 आहे 1/3/1977. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 3/1/1977. या तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट डॅश यातून व्यक्त होते. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2015ला विचारला होता. पर्याय 1. प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार. 2. प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्त्वे. 3. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे. 4. वरीलपैकी एकही नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्त्वे. भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्त्वे यातून व्यक्त होते. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 38. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वर्णन आणि ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली त्याची जुळणी करा. तर हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2015ला विचारला होता. अ आहे घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली. ब राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग. क राजकीय कुंडली आणि ड अत्यंत महत्त्वपूर्ण भाग. 1. पंडित ठाकूरदास भार्गव. 2. KM मुन्शी. 3. भारताचे सरन्यायाधीश सिकरी आणि 4. बेरुबारी संदर्भ खटला 1907. तर योग्य पर्याय आहे घटनाकर्त्यांचे मन ओळखायची किल्ली म्हणजेच बेरुबारी संदर्भ खटला. राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग म्हणजेच पंडित ठाकूरदास भार्गव. राजकीय कुंडली KM मुन्शी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण भाग म्हणजेच भारताचे सरन्यायाधीश सिकरी. तर योग्य पर्याय आहे 4, 1, 2, 3. योग्य पर्याय नंबर 1. घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली म्हणजेच बेरुबारी संदर्भ खटला. राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग म्हणजेच पंडित ठाकूरदास भार्गव. राजकीय कुंडली म्हणजेच KM मुन्शी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण भाग म्हणजेच भारताचे सरन्यायाधीश सिकरी. योग्य पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 39. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? हा प्रश्न STI पूर्व 2015ला आला होता. अ राष्ट्रपतीची एकता. ब राष्ट्रपतीची अखंडता. पर्याय 1 केवळ अ, 2 केवळ ब, 3 दोन्ही आणि 4 दोन्ही प्रथमापासूनच सम्मिलित होते.
योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 केवळ ब म्हणजेच राष्ट्रपतींची अखंडता. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले तर राष्ट्रांची अखंडता. पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हा प्रश्न STI पूर्व 2015ला विचारला होता. एक आहे बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. 2 केशवानंद भरती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. 3 सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आलेले आहेत. 4 वरील एकही नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 वरील एकही नाही. सर्व विधान चुकीचे आहे म्हणजेच कोणतेही सत्य नाही, म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न STI मुख्य 2015ला विचारला होता. सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान याचा समावेश आहे. बेरुबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. केशवानंद भरती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यातील घेतलेल्या निर्णयाचे योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी सार्वभौम आणि अखंडता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? पर्याय 1 फक्त अ, 2 अ, ब आणि क, 3 फक्त ड, 4 अ, ब, क आणि ड. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 फक्त अ. म्हणजेच कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचे आहे. तर सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश होतो. तर हे विधान या प्रश्नातील योग्य आहे पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 42 खालील विधाने लक्षात घ्या. हा प्रश्न STI पूर्व 2014ला विचारला होता. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. वरील कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. पर्याय 1 फक्त अ, 2 अ आणि ब, 3 फक्त क आणि 4 अ आणि क. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 अ आणि क. म्हणजेच भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. हे विधान योग्य आहे. आणि उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेचा धक्का न लावता दुरुस्ती करता येते. म्हणून पर्याय नंबर 4 अ आणि क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा. हा प्रश्न PSI पूर्व 2014ला विचारला होता. अ आहे राजकीय कुंडली, ब कल्याणकारी राज्यांची अचंबित करणारी तत्वे, क उत्कृष्ट गद्यकाव्य, ड अशा प्रकारांचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा. एक आहे पंडित ठाकूरदास भार्गव, M.V. पायली, K.M. मुंशी, आचार्य J.B. कृपलानी. तर राजकीय कुंडली म्हणजेच K.M. मुंशी आणि कल्याणकारी अचंबित करणारी तत्वे ही आहेत आचार्य J.B. कृपलानी. आणि उत्कृष्ट गद्य काव्य हे पंडित ठाकूरदास भार्गव आणि अशा प्रकारच्या केलेला एक सर्वोत्तम मसुदा म्हणजेच M.V. पायली. योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. 3, 4, 1, 2 या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 गटाबाहेरचा शब्द ओळखा. हा प्रश्न PSI मुख्य 2014ला विचारला होता. एक आहे विचार, विभक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सामाजिक. पर्याय 1 विचार, 2 श्रद्धा, उपासना आणि सामाजिक. तर पर्याय नंबर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सामाजिक हा यात गटात न बसणारा शब्द आहे. म्हणून पर्याय नंबर 4 सामाजिक हे योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 45 42व्या घटनादुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकामध्ये डॅश आणि डॅश शब्द जोडले आहेत.
हा प्रश्न एसो मुख्य 2014ला विचारला होता. तर पर्याय आहेत समाजवादी, ब धर्मनिरपेक्ष, 3 प्रजासत्ताक आणि 4 राष्ट्रांची एकता. तर 42व्या घटनादुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रांची एकता नव्हे तर राष्ट्रांची एकात्मता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे खाली पर्याय दिलेले आहेत. 1 अ ब क, 2 फक्त अ ब ड, 3 फक्त ब क ड आणि 4 अ क ड. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 अ ब ड, म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रांची एकता किंवा एकात्मता. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. इथे काही स्पष्टीकरण दिलेले आहे. अ ब बरोबर आहेत, पण ड चुकीचे आहे. कारण राष्ट्रीय एकात्मता पाहिजे, एकता नव्हे. परंतु फायनल आन्सर किमानुसार उत्तर अ ब ड दिले आहे, म्हणून आपले पर्याय सुद्धा अ ब ड आहे. प्रश्न क्रमांक 46. भारत एक गणराज्य आहे याचा अर्थ 1 देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे. 2 राष्ट्रप्रमुख एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो. 3 राज्यांची अंतिम सत्ता संसदेमध्ये समाविष्ट असते. आणि 4 वरीलपैकी सर्व. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य 2014ला विचारला होता. तर भारत एक गणराज्य आहे याचा अर्थ राष्ट्रप्रमुख एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47. भारतीय निधर्मीपणाला एक मोझेक फ्रेम का म्हटले आहे? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2013ला विचारला होता. कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात. ब कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक आहेत. आणि क सामान्य माणसाला ते एकत्र आणतात. आणि ड कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्मांचे स्थान नाही. पर्याय अ 2 ब 3 वरील सर्व आणि 4 अ आणि क. तर योग्य पर्याय आहे वरील सर्व, पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता. 1 आहे बेरुबारी खटला, 2 गोलकनाथ खटला, 3 केशवानंद भरती खटला, 4 बोम्मई विरुद्ध भारतांचे संघराज्य. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 बेरुबारी खटला. बेरुबारी खटला न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले. पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 49. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता. बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. ब संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत. क भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. ड भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करायचे अधिकार आहेत. पर्याय 1 ब क ड, 2 अ ब क, 3 अ क ड, 4 अ ब ड. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 अ क ड. म्हणजेच बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. ब संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत. प्रश्न क्रमांक 49. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता. तर ऑप्शन अ आहे बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. ब संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत. क भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. ड भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करायचे अधिकार आहेत. तर योग्य पर्याय आहे अ बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो.
क भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो आणि ड भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 अ क ड. प्रश्न क्रमांक 50 उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम लावा. हा प्रश्न PSI मुख्य 2013ला विचारला होता. तर 1 अभिव्यक्ती विचार श्रद्धा विश्वास उपासना, 2 विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना, 3 अभिव्यक्ती विचार विश्वास उपासना श्रद्धा, 4 विचार अभिव्यक्ती उपासना विश्वास श्रद्धा. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना. तर उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना हा बरोबर क्रम आहे पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 51 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे. हा प्रश्न ISO मुख्य 2013ला विचारला होता. अ सार्वभौम आणि समाजवादी, ब समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, क श्रद्धा उपासना आणि व्यक्तींची प्रतिष्ठा, ड एकता आणि एकात्मता. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. पर्याय 1 फक्त ब, 2 ब आणि क, 3 क आणि ड, 4 ब आणि ड. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 फक्त ब. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला होता. तर तो आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. म्हणजेच पर्याय नंबर 1 फक्त ब. प्रश्न क्रमांक 52 भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर डॅश प्रभाव दिसतो. अ आहे कॅनडाची राज्यघटना, ब जपानची राज्यघटना, क इंग्लंडची राज्यघटना, ड अमेरिकेची राज्यघटना. पर्याय आहे 1 अ व क, 2 क व ड, 3 फक्त ड आणि 4 फक्त ब. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 फक्त ड. म्हणजेच अमेरिकेची राज्यघटना. भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर अमेरिकेच्या राज्यघटनाचा प्रभाव दिसतो. पर्याय नंबर 3 फक्त ड. प्रश्न क्रमांक 53 भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही डॅश आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. अ राज्यघटनेचे हृदय, ब राज्यघटनेचा आत्मा, क राज्यघटनेचे डोके आणि ड यापैकी नाही. तर योग्य पर्याय आहे 1 अ आणि क, 2 ब आणि क, 3 फक्त ब आणि 4 फक्त ड. तर योग्य पर्याय आहे फक्त ब म्हणजेच राज्यघटनेचा आत्मा. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा आहे असे भार्गव यांनी म्हटले होते. आहे आत्मा आहे. प्रश्न क्रमांक 54 भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. पर्याय 1 1952, पर्याय 2 1966, पर्याय 3 1976 आणि पर्याय 4 1986. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 1976. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः 1976 या काळात दुरुस्त करण्यात आली. प्रश्न क्रमांक 55 भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. तर पर्याय 1 उद्देशपत्रिका, 2 मूलभूत अधिकार, 3 मूलभूत कर्तव्य आणि 4 राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे. तर पर्याय नंबर 1 उद्देशपत्रिका म्हणजेच भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली. तर ती उद्देशपत्रिकेद्वारे दिली म्हणजेच पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 56 भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते. हा प्रश्न असिस्टन्स पूर्व 2012ला विचारला होता. अ समाजवादी, ब धर्मनिरपेक्ष, क सार्वभौम, ड लोकशाही, ई गणराज्य, फ न्याय, ग स्वातंत्र्य, ह समानता, प बंधुता आणि म एकात्मता. पर्याय आहेत 1 अ ब म, 2 क ड फ, 3 ई ग ह आणि 4 अ ड प. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 अ ब म म्हणजेच समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि
एकात्मता. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे आहेत. म्हणून पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57. 42व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे. हा प्रश्न PSI मुख्य 2012ला विचारला होता. 1. सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य. 2. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. 3. सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य आणि 4. प्रजासत्ताक गणराज्य. 42व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन म्हणजेच पर्याय नंबर 2 नुसार सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य असे आहे. म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58. 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आला? तर 42व्या घटनादुरुस्तीद्वारे 1976 साली हा शब्द समाजवाद हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आला. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 59. खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे? हा प्रश्न ॲग्री पूर्व 2011ला आला होता. 1. राज्यघटनेची उद्देशपत्रिका. 2. मूलभूत अधिकार. 3. मार्गदर्शक तत्वे. 4. 9वे परिशिष्ट. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. राज्यघटनेची उद्देशपत्रिका. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे राज्यघटनेची उद्देशपत्रिका या वाक्यावरून स्पष्ट होते. पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 60. संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधाना दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2011ला विचारला होता. पर्याय 1 44वी घटनादुरुस्ती. 2 41वी. 3 76वी आणि 4 42वी. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 42वी घटनादुरुस्ती. संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारेच अंतर्भूत करण्यात आला? तर ते आहे 42वी घटनादुरुस्ती. पर्याय नंबर 4. प्रश्न क्रमांक 61. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? पर्याय 1 स्वातंत्र्य. 2 समता. 3 न्याय. 4 बंधुभाव. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 न्याय. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? तर तो आहे न्याय. प्रश्न क्रमांक 62. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश 1976च्या डॅश घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला. हा प्रश्न ASO मुख्य 2011ला विचारण्यात आला. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 42वी घटनादुरुस्ती. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला. पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 63. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली? हा प्रश्न ASO मुख्य 2011ला विचारला होता. 1 आहे आयर्लंड. 2 आहे UK. 3 आहे USA. 4 आहे ऑस्ट्रेलिया. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 USA. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना